नमस्कार. आज आपण गुरुचरित्रातील 19व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. फलश्रुती. साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक श्री शरणा, लागला सिद्धाची या चरणा, करसंपुट जोडून या जाणा, विनवी तसे तये वेळी. जय जयाजी योगेश्वरा, भक्त जन मनोहरा, तूच ज्योती अंधकारा, भवसागर तारक तू. अज्ञान तिमिर रजनीत, निजलो होतो मदोन्मत्त, गुरुचरित्र मज अमृत, प्राशन करविले दातारा. त्याने झाले मज चेत, ज्ञान सूर्य प्रकाश होत, तुझे कृपेने जागृत, जाहलो स्वामी सिद्ध मुनी. पुढील कथा विस्तारा, कृपा करिगा दातारा, निरोपा विजी योगेश्वरा, म्हणून लागला चरणांसी. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, सांगतसे विस्तारून, गुरुमहिमा अनुपम. शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन ऐक गुरुची कथा. औदुंबरा वृक्ष खालता, होते श्री गुरुपरियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्य वृक्ष त्यजून, का प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदचार, श्री गुरुसी आवडे औदुंबर, कवण कारण निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकिता, सांगेन त्याची वृत्तांता. जंघी नृसिंह अवतार होता, हिरण्यकश्यप पदार्थ, नखे करुणी दैत्यांसी, विदारियले कोपेसी. आतडी काढोनिया हर्षी, घाली तसे माळगळा. तया दैत्याचे पोटी, विष होते काळकुटी, जैसा वडवाग्नि सिंधू पोटी, तैसे विष परियेसा. विदारण करिता दैत्यासी, वेधले विष त्या नखांसी, तापली नखे परियेसी. ऐक शिषा एक चित्ते, तये समयी महालक्ष्मी, घेऊन आली अति प्रेमी. औदुंबर फळे नामी, शांती कारणे नखांसी. तये वेळी शीतलार्थ, नखे रोवली औदुंबरात, विषाग्नी झाला शांत. उग्र नरसिंह शांत झाला, शांत झाला नरसिंह देव, देता झाला लक्ष्मी सखेव. संतोषोनी उभय देव, वर देती तये वेळी. तये वेळी औदुंबरासी, देतो वर ऋषिकेशी, सदा सफळ तुझी होसी. कल्पवृक्ष तुझे नाम, जे जन भजती भक्तिसी, काम्य होत त्वरितेसी. तुझ देखता परियेसी, उग्र विष शांत होय. जे सेविती मनुष्यलोक, कामना करुणी अनेक, फळप्राप्ती होय निक. पापा वेगळा होय नरू, वांझणारी सेवा करिता, पुत्रा होती सत्वरंता. जे जन असती दैन्य पीडिता, सेविता होती श्रियायुक्त. तुझे छायेसी जळात, स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथीचे स्नान करीत, तितुके पुण्य परियेसा. तुझे छाये बैसोन, जे जन करीती अनुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फळ होय तयांसी. तुझसे वित्या नरासी, व्याधीन होय कवणे दिवशी, ब्रह्महत्यादी महादोषी, पुरित होय परियेसा. जे जन कल्पोन मानसी, तुझसे विती भावेसी, कल्पना पुरती भरवसी, कल्पवृक्ष तुझी होसी. मी सदा वसे तुझपाशी, लक्ष्मी सहित संतोषी, म्हणून वरदेती हर्षी, नरसिंह मूर्ती तये वेळी. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू, नरसिंह मूर्ती होता उग्रू, शांत झाली तयापासी. या कारणे श्री गुरुमूर्ती, नरसिंह मंत्रे उपासना करीती, उग्र करावया शांती, औदुंबरी वास करीती.
अवतार आपण तयाचे, स्थान आपुले असे साचे, शांती करावया उग्रतेचे, म्हणो निवास औदुंबरी, सहज वृक्ष औदुंबरू, कल्पवृक्ष समान तरू, विशेष वास करी गुरु, कल्पिली फळे तेथे होती, तया कल्पद्रुमा तळी, होते श्री गुरु चंद्रमौळी, ब्रह्मा विष्णू नेत्र भाळी, मनुष्य देह धरोनिया, भक्तजन तारणार्थ, पावन करी सर्व तीर्थ, अवतार त्रिमूर्ती श्री गुरुनाथ, भूमीवरी वर्ततसे, वृक्षातळी अहर्निशी, श्री गुरु असती गौप्येसी, मध्यान्ह काळ समयासा, समारंभ होत तेथे, अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी, पूजा करावया मध्यान्नी, श्री गुरु जवळी येती नित्य, नमन करुनी भक्तीसी, नेती आपुल्या मंदिरासी, पूजा करीती विधानेसी, गंध परिमळ सुगंधयुक्त, आरोगोनी तया घरी, पुनरपि येती औदुंबरी, एखाद्या समयी द्विजवरी, विस्मय करती देखुनिया, म्हणती अभिनव यती कैसा, न करी भिक्षा ग्रामात ऐसा, असे सदा अरण्यवासा, कवणे परिकाळ कंठी, पाहुयाचे वर्तमान, एखादा नर ठेवून, नित्य भिक्षा कोठून, पाहुवंत यतीश्वराचा, ऐसे विचारुनी मानसी, गेले संगम स्थानासी, मध्यान समयी तयासी, उपजे भय अंतःकरणी, जे पाहो म्हणती गुरुचा अंत, तेची देखती यमाचा पंथ, ऐसे विप्र मदोन्मत्त, अधोगती तेची जाती, उपजता भय ब्राह्मणासी, गेले आपुल्या स्थानासी, तव गंगानुज तडियेसी, होता वृत्ती राखीत, त्याने देखिले श्री गुरुसी, योगिनी आल्या पूजेसी, गंगेमध्ये येता कैसी, वाट झाली जळात, विस्मय करीतो नर, म्हणे कैसा यतीश्वर, द्विभाग झाले गंगानीर, केवी गेले गंगेत, श्री गुरुनाथा नमुनी, पूजा करीती योगिनी, भिक्षा तेथे करुनी, आले मागुती बाहेर, पाहता होता गंगानुज, म्हणे कैसे झाले चोज, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या, ये रे दिवशी मागुती, हाती घेऊनी आरती, देवकन्या ओवाळिती, श्री गुरु ते नमुनी, पुन्हा गंगा प्रवाहात, श्री गुरु निघाले योगिनीं सहित, जो का नर होता पहात, तोही गेला सेवेची, नदी तीरी जाता श्री गुरु, विभाग जाहले गंगे तवारू, भीतरी दिसे अनुपम पुरु, श्री रत्न खचित गोपुरेसी, अमरावती समान नगर, जैसे तेज दिनकर, गुरु जाता समस्तपूर, घेऊन आले आरती, ओवाळून आरती, नेले आपुल्या मंदिरा प्रती, सिंहासन रत्न खचिती, बैसो घातले तये वेळी, पूजा करीती विधीसी, उपचारे षोडशी, अनेका परी षडसेसी, आरोगण केले तये वेळी, देखो निया नरासी, म्हणती तू का आलासी, विनवी नर स्वामीसी, सहज आलो दर्शना, ऐसे बोलोनी अनन्य शरण, तल्लीन होवोनी अंतःकरण, म्हणे स्वामी गिरिजा रमण, ओसी त्रिमूर्ती तूची एक, न कळे तुझे स्वरूप ज्ञान, संसार माया वेष्टोन, तू तारक भवारण, उद्धारावे स्वामिया, तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी, अज्ञान म्हणजे रजनीसी, ज्योती स्वरूप तुची एक, तुझे दर्शन होय जासी, सर्वाभीष्टे होती त्यासी, इह पर अनायासी, जोडे क्षण न लागता,
ऐसे नाना परिदेखा स्तोत्र करीतो नर ऐका संतोषोनी गुरुनायका आश्वासिले तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी जी जी इच्छा मानसी सकळाभीष्ट पावसी तुवा पाहिले वर्तमानासी न सांगावे कवणापाशी ज्या दिवशी प्रकट करीशी मृत्यू पावशी तत्काळ येणे परी तयासी सांगती श्री गुरु परियेशी आले औदुंबरापासी गंगानुज समागमे श्री गुरु निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थान जाता जाण निधान त्यासी लाढले ज्ञानवंत होता नर गुरुचा नित्य अनुचर धन्य धन्य पुत्र पौत्र अखिलानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेसी एक भावे करुनिया वर्तता एके दिवसी आली पौर्णिमा माघ मासी नमन करुनी श्री गुरुसी विनवी तसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नान प्रयाग थोरू म्हणून सांगिती द्विजवरू क्षेत्र थोर काशीपुर कैसे प्रयाग काशी स्थान कैसे वाराणसी भुवन नेणो आपण ज्ञातिहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळी असे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार दाविन तुझ चाल आता बैसले होते व्याघ्राजिनी मागे धरिते दृढ करुणी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातःकाळी तेथे स्नान करोनी गेले काशीस मध्यानी विश्वनाथासी दाखवनी सवेच गेले गयेसी ऐसे त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परी तये स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली असे कीर्ती श्री गुरु मनी विचारिती आता तेथे गौप्य भावे ऐसे परी तये स्थानी गुप्त होऊनी गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तये वेळी श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी विनवीती करुणावचनी आम्हा ठेवोनी कैवी जासी नित्य तुझ्या दर्शनासी तापत्रय हरसी क्षणेसी अन्नपूर्णा तुम्हा पासी केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनवीती भक्तिसी भक्तवत्सले संतोषी दिधला वरतये वेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरापासी प्रगट जाणे पूर्वेसी स्थान अमुचे येथेची असे तुम्ही रहावे औदुंबरी अमरपुर पश्चिम तिरी अन्नपूर्णा निर्धारी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर अमरपुर पश्चिम तीर आम्हा स्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मन कामना होय त्वरित तुम्ही त्यासी साह्य व्हावे तुम्हा सहित औदुंबर आमुच्या पादुका मनोहर पूजा करीती जे तत्पर मनकामना पुरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करिता आराधना तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाश काम्य तीर्थ सिद्ध तीर्थी स्थान करीत 7 वेळा स्नपन करीती तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे बांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्यादी पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी
सोम सूर्य ग्रहणेसी अमावास्या संक्रमणेसी स्नान करिता भक्तीसी अनंत पुण्य असे देखा सोमवारी अमावास्येसी व्यतिपातादी पर्वणीसी स्नान करिता फळे कैसी ऐका श्रोते एक चित्ते सुवर्ण शृंग रौप्य खुरेसी अलंकारुनी धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणासी तुर नदी तिरी दिले फळ असे भक्तिभावे करोनिया देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी भोजन ब्राह्मण ऐका पुण्य असे परियेसा औदुंबर वृक्षा तळी जप करिता मन निर्मळी कोटी गुणे फळे आगळी होम केल्या ऐसेची रुद्र जपोनी एकादश करिती पूजा मानस अतिरुद्र केले फळ सदृश एकची पुण्य परियेस मंदगती प्रदक्षिणा करिता पावे अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञा फळ असे परियेसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा दोनचारी करुणी करणे नमस्कार कुष्ठे असे अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देवा समान होय देह ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगताती गुरु चतुष्षष्टी योगिनीसी ऐसा निरोप घेऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगापूर भुवन भीमातिरी अनुपम विश्वरूप जगन्नाथ अखिला ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसतसे गौप्य राहोनी औदुंबरी प्रगट रूपे गाणगापुरी राहिले श्री गुरु प्रीती करी प्रख्यात असे परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु महिमा आहे ऐसी प्रगट झाले बहुअसी गाणगापुरी परियेसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकता नर लावे चतुर्विध पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे ऐकती भक्तजनू त्यांचे घरी निधानू सकळाभीष्टे पावती इति श्री गुरुचरित्रामृत कल्पवृक्ष औदुंबरी तेथ यक्षिणी योगिनी स्थापित आपण राहिले गुप्तत्वे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष वर्णनम नाम एकोनविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।